बघा, प्रत्येक माणसाला असं वाटतं जीवन जगत असताना आपल्याला समाधान मिळावं, शांती मिळावी, सुख मिळावं. आणि ते सुख प्राप्त करण्याकरता माणसाची धावपळ चालू असते. त्याला असं वाटते आपण खूप सारा पैसा कमावला म्हणजे आपल्याला काय मिळेल, सुख मिळेल, समाधान मिळेल. पण खरं सांगा, पैशामध्ये सुख आहे का? बघा, पहिले आपले मातीचे घर होते आणि मातीचे घर ज्या वेळेला होते ना, त्यावेळेला त्या घरामध्ये एवढं करमायचं की ते सुख आता एवढे आपण सिमेंटचे घर बांधलेत पण त्यामध्ये मिळते का? पहिले आपल्याला असं वाटत होतं, नाही, आपण आपलं घर बांधलं म्हणजे आपल्याला त्यामध्ये सुख मिळेल, समाधान मिळेल. पण आज ते बांधल्यानंतर आपल्याला त्यामध्ये सुख मिळत नाही, तर त्या उलट आपल्या मागे दुःख लागलेलं आहे. म्हणजे सुख हे पैशाने मिळत नाही. कितीही जरी पैसा मिळवला पण पैशाने सुख खरेदी केल्या जात नाही, विकत घेतल्या जात नाही. तर सुख कुठे प्राप्त होतं? सुख भगवंताच्या नावामध्ये आपल्याला प्राप्त होतं. आणि हे सुख प्रत्येकालाच मिळत नाही बरं. जो खरा तनमन धनाने भगवंताचं नाम श्रवण करतो, भगवंताची भक्ती करतो, त्यालाच हे सुख प्राप्त होतं, हे समाधान त्याला प्राप्त होतं. आणि एकनाथ महाराज सुद्धा म्हणतात बरं, आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती तो लक्ष्मीचा जाणत आहे. आपण जर भगवंताचं आवडीने नाम जर घेतलं तर आपली जेवढी काही चिंता आपल्याला लागलेली आहे ना, ती चिंता कोणाला लागते? मग देवाला लागते. म्हणून भगवंताचं नाम घेत असताना ते अंतःकरणापासून घ्यायला पाहिजे.